नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वतःला बाळू मामा म्हणवून घेणाऱ्या मनोहर मामाचा नवा कारनामा उघड। पोलिसांकडून पुण्यात कारवाई। सोलापूर जिल्ह्यात भोंदूगिरीचे आणि फसवणुकीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत। काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण चांगलेच गाजले होते। हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखीन एका स्वयंघोषित बाबाचे पितळ उघडे पडले आहे। लोकांच्या वैयक्तिक अडचणी, घरातील समस्या आणि मानसिक तणावाचा गैरफायदा घेत त्यांना लुबाडणाऱ्या बाबांची समाजात मोठी वाढ झाली आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे उच्च शिक्षित नागरिक देखील अशा भोंदू बाबांच्या अंधश्रद्धेला सहज बळी पडत आहेत। या सर्व घटनांच्या मालिकेत आता नव्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील एका भोंदू बाबाचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे। स्वतःची प्रतिमा प्रति बाळूमामा अशी निर्माण करणाऱ्या मनोहर मामा भोसले याने एका निष्पाप भक्ताची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। व्यवसायात आणि उद्योगात भरभराट तसेच यश मिळवायचे असेल तर त्यासाठी विशेष पूजा अर्चा करावी लागेल अशी बतावणी करत मनोहर मामा भोसले आणि त्याच्या एका साथीदाराने संबंधित भक्ताकडे तब्बल 2 लाख रुपयांची मागणी केली होती। या खोट्या आश्वासनाला बळी पडून त्या भक्ताने सुरुवातीला 50,000 रुपये मनोहर मामा आणि त्याच्या सहकार्याच्या हवाली केले। मात्र पैसे दिल्यानंतरही काहीच फरक न पडल्याने आपली फसवणूक होत असल्याचे भक्ताच्या लक्षात आले। सत्य परिस्थिती समजताच या भक्ताने थेट पोलिसात धाव घेतली। या तक्रारीवरून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा आणि त्याच्या एका साथीदारावर आर्थिक फसवणुकीसह जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली। या पथकाने थेट पुणे जिल्ह्यातून मनोहर मामा भोसले याला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात आणि भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्याच्या मागील सर्व आर्थिक व्यवहारांची आता कसून चौकशी केली जाणार आहे। स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणवणारा मनोहर मामा याची संपूर्ण कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे। तो केवळ पूजा करत नव्हता तर अनेक गंभीर आणि दुर्धर आजार चमत्कारिकरित्या बरे करण्याचा दावा करत तो भक्तांना आकर्षित करत असे। त्यामुळे अनेक लोक आजारपणातून मुक्त होण्याच्या आशेने त्यांच्याकडे हजेरी लावत त्याच्याकडे येणाऱ्या भाविकांवर मोठा प्रभाव टाकण्यासाठी तो आणि त्याचे शिष्य स्वतःच्या मोबाईलमध्ये राज्यातील अनेक मोठे राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत काढलेले खास फोटो लोकांना दाखवत असत। करमाळा तालुक्यातील उंदरगाव सारख्या छोट्या गावात दर अमावस्येला हजारोंच्या संख्येने भाविकांची आणि महागड्या किमतीच्या गाड्यांची मोठी गर्दी होत असे। या गाड्यांमधून अनेक दिग्गज राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मंडळी त्याला भेटायला यायची। मनोहर मामाचे करमाळा आणि गाणगापूर या ठिकाणी अत्यंत मोठे आध्यात्मिक मठ असून तिथे दररोज हजारो लोक दर्शनासाठी जातात। यापूर्वी देखील मनोहर भोसले याच्यावर सोलापूर, पुणे आणि इतर काही ठिकाणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पत्रकार विजय गायकर यांचे मत, समाजातील सर्व थरातील आणि विशेषतः शिक्षित वर्गाने अशा भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी न पडता विज्ञानाची आणि तर्काची कास धरणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच प्रशासनानेही अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा मुळापासून शोध घेऊन त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, सोलापूर। कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेची कारवाई चालू आहे। ह्याचा अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाचा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असला तर आमच्या समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढं आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोलात खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। धन्यवाद। हे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचा आर्थिक परिस्थिती चांगला करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार हे कंप्लेंट त्यांनी दिलेलं आहे।